आज मी बनवलेले आहेत मस्त असे तळणीचे मोदक. पण त्यामध्ये काय काय साहित्य, अगदी वेगळं साहित्य घातलेलं आहे. तर तुम्ही बघा ह्या रेसिपीमध्ये मी काय काय साहित्य घातलेले आहे आणि मी कसे मोदक बनवलेले आहेत. तुम्हाला आवडतील नक्की. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, आज आपण तळणीच्या मोदकाची रेसिपी पाहूया. तळणीच्या मोदकाचे रेसिपी मी आधीही अपलोड केलेले आहेत. गुळातलं बनवलेले आहेत, आज साखरेतलं बनवूया. नारळाचा चव घेतलेला आहे, किसून घेतलेला, नारळ फोडून किसून घेतलेला आहे. आणि सोबत घेतलेले साखर. साखर तुमच्या गोडवा तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही घेऊ शकता. हा एक नारळ आणि त्यातला अर्धा म्हणजे दीड नारळाचा हा नारळाचा चव आहे. म्हणजे किसून घेतलेला नारळ आहे, त्याला चव पण म्हणतात, नारळाचा चव म्हणतात. आणि साखर मी 1 बाउल घेतलेले, 1 कप म्हणू शकता. कपाच्या मापाने 1 कप. वेलची पूड घेतलेली आहे, 1 चमचा खसखस, 1 मोठा चमचा तीळ घेतलेले. तीळ आणि खसखस घातल्याने ह्याला मोदकाला चव छान येते. तळणीच्या मोदकाला उकडीमध्ये नाही घालत, पण तळणीच्या मोदकाला जर घातलं, जे आपण साखरेमध्ये करतात त्यामध्ये जर घातलं तर खूप टेस्ट चांगली येते. आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही घालत असतील तर घालू शकता. इतकं साहित्य सारण्यासाठी झालं. पातेल्यामध्ये मी मोदकाचं सारण बनवण्यासाठी 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप गरम झालं की पटकन त्यावर खसखस आणि तीळ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित खरपूस असे हे तुपावर भाजून घ्यायचे. आणि तीळ चटचटायला लागले का आपल्याला समजतं की तीळ आपले भाजून झालेले आहेत. बघा, तीळ असा फुलला जातो. जेव्हा आपण तिळगुळासाठी आपण तीळ बनवतो ना, भाजतो, तेव्हा तसा फुलला जातो ह्यामध्ये पण. आणि अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवले ना तीळ आणि खसखस घालून, तळणीचे मोदक, तर छानच लागतात. ह्यामध्ये तुम्ही सुकामेवा घालणार असते तर ह्या स्टेजला तुम्ही ह्याबरोबर सुकामेवा पण घालू शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. बघा, तर तीळ मस्त फुललेला आहे. बघा, छान असा, जास्त करपू द्यायचा नाही. आणि आता लगेच हे मोदकाचं सारण घालून घ्यायचं. भरपूर सारण आहे, 1.5 नारळ आहे, 1 आणि अर्धा. 3 वाटी म्हणजे नारळाच्या 3 वाटी असतात, ओल्या नारळाच्या 3 वाटी घेतलेल्या. आता व्यवस्थित हे थोडंसं खरपूस होईपर्यंत आपल्याला हा नारळ भाजून घ्यायचा आहे तुपावरच असा. आणि छान असे याचं सारण करायचं. हे थोडंसं भाजून झालं का आपण लगेच त्यामध्ये साखर घालून घ्यायची. त्यामध्ये साखर घालून घ्यायची. 1 एवढी मोठी वाटी आहे, म्हणजे वाटी एवढी किंवा 1 कपाचं माप आहे हे. 1 कप जो असतो मेजरिंग कप त्याचा माप आहे. आता साखर ह्या नारळामध्ये मिक्स करून घ्यायची आणि पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला ह्याचा रंग ट्रान्सपरंट होईपर्यंत, पारदर्शी होईपर्यंत आपल्याला हा नारळ शिजवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ. बघा मंडळी, मस्त नारळ ट्रान्सपरंट झालेला आहे. आता त्यामध्ये वेलची पूड घालून घेतली आणि मिक्स करून घ्यायची. बघा, साखर पूर्ण विरघळली आहे आणि नारळाचा रंग पण पूर्ण बदललेला आहे. आता ह्याला अजून वेलची पूड घालायची आणि अजून 2 मिनिटं असं अजून झाकून ठेवायचं. आणि मग आपलं हे नारळाचं सारण, मोदकाचं सारण तयार होईल. बघा, वेलची पूड घातल्यानंतर आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे मोदकाचं सारण छान असं खरपूस असं मस्त घातलेलं आहे. आणि छान असं बघा, नारळाचा पूर्ण आता फुललेला आहे बघा. आणि हे आता मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण मोदक बनवण्यासाठी मैदा बांधून घेऊया. मागच्या वेळेला मी मैदा आणि गव्हाचं कणिक अर्धा घेतलेलं आहे. आज फक्त मी मैदाच घेतलेला आहे. आणि 1 कप, ह्याच कपाने मैदा घेतलेला आहे, 2 कप. आता ह्यामध्ये मी 1 कप पाणी आणून घेतलेलं आहे, घेऊन ठेवलेला आहे. त्यातला किती जातो तो आपण पाहूया. आणि मी 2 चमचे तूप घेतलेले आहे. आता ह्याचं मोहन करायचं, हा कडक गरम करून घेते. मीठ घेतलेलं आहे, ते मीठ ह्या मैद्यामध्ये घालून घ्यायचं. आणि आता मी तूप गरम करून ह्यामध्ये घालून घेते. आता हे गरम तूप ह्यामध्ये घालून घेते. 1 कपाला 1 चमचा असं हे 2 चमचे मी मोहन घेतलेलं आहे तुपाचं. आता हे मैद्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आणि मग साध्या पाण्याने हा मैदा मळून घ्यायचा. ह्याचा डो बनवून घ्यायचा. बघा, मोहन मैद्याला पूर्ण चोळून घेतलं आणि असं मस्त बघा असं घट्ट गोळा होतं, म्हणजे आपलं हे मोहन मस्त झालेलं आहे, मैद्याला लागलेलं आहे. आता आपण पाणी घालून हे ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे. थोडं थोडं घालायचंय आणि मळून घ्यायचंय. बघूया आता किती पाणी ह्याच्यासाठी लागतं. 2 कपाला मी 1 कप ठेवून ठेवलेलं आहे. 1 कप पाणी नाही, त्यातलं अर्धा किंवा पाव कप एवढंच लागेल. घट्ट गोळा बनवायचा. पिठाचा मी बघा असा घट्ट गोळा बांधून घेतला. एकदम घट्ट नाही, एकदम नरम नाही, असा मस्त असा हा गोळा बांधून घेतलेला आहे. आता याला 10-15 मिनिटं रेस्टला ठेवायचं, मग आपण मोदक बनवायला घेऊया. बघा, 15 मिनिटं पीठ रेस्ट करून ठेवले आणि अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे, असे छोटे छोटे. आणि पातळ याची पारी लाटून घ्यायची. पुरीसारखीच लाटायची, पण अगदी पातळ लाटून घ्यायची. अशा पद्धतीने पातळ लाटून घ्यायची. पीठ वगैरे लावायचं नाही, तर आपण त्यामध्ये भरपूर तूप घातलेलं आहे, मोहन घातलेलं आहे. बघा, इतकी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची. आणि आता ह्यामध्ये आपण सारण मोरया मोदकाचं थोडीशी अशी ओंजळ हाताची अशी करून घ्यायची आणि त्यामध्ये
सारण घालून घ्यायचं. साखर तुम्ही जास्त घालायची असेल तुम्ही जास्त घालू शकता. आणि अशा छोट्या छोट्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या. तळणीच्या मोदकाच्या पटापट होतात तशा कळ्या. मंडळी, कळीदार असे मस्त मोदक आपले तयार झालेले आहेत. आता हे आपण तळून घेऊया. एका बाजूला मी दूध गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण मोदक त्यामध्ये सोडून घेऊया. दूध गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण मोदक घालून घेऊया. जितके मावते तिकडे इतके घालून घ्यायचे. एक 5-6 तरी मावतील यामध्ये. सुरुवातीला असे सरळ घालायचे आणि मग त्याची जाड बाजू असते वरती बाजू ती मग पलटून घ्यायची. असे छान कुरकुरीत असे तळणीचे मोदक बघा छान झालेले आहेत. काढून घेते आणि आता दुसरे सगळे तळून घेते. बघा मंडळी, खुसखुशीत असे तळणीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. छान अशी तर रेसिपी आहे. तीळ आणि खसखस घालून असे साखरेचे मोदक मी बनवलेले आहेत. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा. आवडतील तुम्हाला अशा पद्धतीचे मोदक. फक्त मैदा वापरलेला आहे आज. एरवी मी मैदा आणि गव्हाचं कणिक अर्ध घेते, पण आज मैदा घालून फक्त मस्त असे खुसखुशीत मोदक बनवले. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.